नमस्कार, मी संजीवनी. स्वागत आहे तुमचं संजीवनी फॅमिली ब्लॉग्स या यूट्यूब चॅनल मध्ये. तर आज आली मी लग्नात. लग्न झालं एका परी, पण आता नवरीन जाते. तर चला आपण नवरीनला सार करू. काय झालं बाई? बकरे आल्या. हा, आमचा बकऱ्याच्याच नांदी येते. बकऱ्याला भिऊ राहिली ते. थांब रे. चला, मंडप दिसत असेल तुम्हाला. नवरीन चालली, सर्व बाया पण जमा झाल्या आता. नवरीन खूप रडत आहे. लहानपणापासून ज्या अंगणात बागडली, ज्या हातांना धरून चालायला शिकली, आज त्याच घराचा उंबरठा ओलांडण्याची वेळ आली आहे. बिदाई हा केवळ एक शब्द नाही, तर एका बापाच्या काळजाचा तुकडा आणि एका आईच्या मायेचा विसावा दुसऱ्यांच्या घरी सोपवण्याचा क्षण आहे. आईच्या पदराला धरून फिरणारी ती छोटी परी आज मोठी झाली. साडीच्या पदरात खाली तिने आपले आसू लपवलेत, पण तिच्या डोळ्यात दाटलेलं पाणी बरंच काही सांगून जातंय. बाबांच्या चेहऱ्यावर आज एक विचित्र शांतता आहे. ज्या लेकीला कधी साध्या जखमेवरही रडू दिलं नाही, तिला आज कायमचं दुसऱ्याच्या स्वाधीन करताना त्यांचं हृदय पिळवून निघतंय. भावाशी केलेली छोटी छोटी भांडणं, रात्री उशिरापर्यंत मारलेल्या गप्पा आणि बाबाकडे हट्ट धरून पूर्ण करून घेतलेल्या इच्छा, या सगळ्या आठवणी आता या घराच्या भिंतीमध्ये कैद होणार आहेत. जाताना ती मागे वळून बघते, कारण या घरात तिचं बालपण दडलंय. पण विदाई म्हणजे शेवट नाही, तर एका नवीन नात्याची सुरुवात आहे. जुन्या आठवणींची शिदोरी सोबत घेऊन ती एका नव्या विश्वात पाऊल टाकत आहे. एका बाजूला माहेर सुटल्याचं दुःख आहे, तर दुसऱ्या बाजूला सासरी मिळणारी प्रेमाची ओढ आहे. तर नवरीन खूप लढत आहे. हा नवरींचा मोठा भाऊ आहे, कारण की भावासोबत हसणाऱ्या काही गोष्टी, रडणाऱ्या अशा काही नवरीनले असे आठवण येते. तर पाहू शकता तुम्ही, नवरीन लय लढू राहिली, कारण की नवरींची पण तब्येत खराब झाली होती. एकाएकीच तिले लढून लढून असे चक्कर येऊ राहिल्या आणि तिच्या दातखाया पण बसून राहिल्या. तर पाहू शकता तुम्ही, नवरीनले चक्कर आली, आपण एकाएकीच दातखाई बसली. तर हे नवरींची मोठी वहिनी आहे. पाणी पण आणायला लावलं नवरीनले पाजासाठी, पण नवरीन काही मुखी बसून नाही राहिली. जे जे ओवाणी घाल्यासाठी येऊ राहिले, तर त्याच्या गळ्यात ते लढूनच राहिली. आमच्या विदर्भात अशीच ओवाळणी घालून नवरींची विदाई करतात. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा. आता तुम्हीच तर म्हटलं मला काय नाही केलं चालू.
नवरीनं आता लय घाई भरली एकदमच. पाणी देतील बस काहीच नाही पाणी खाऊ पाणी द्या चाल हे कर बरं काकू चला चला घ्या चला वा 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 चला चला वा वा चला बाई आराम कर घ्या पाण्याची शिशी घ्या एक भरून वाटत. आता सर्वजण निघाले नवरीले सार करासाठी. आमच्या गावात असंच सार करतात. तिथे तुम्हाला नवरदेवाची गाडी पण दिसत असेल. तुम्ही काय डबल डबल लग्न करता काय? नाही लग्न नाही होय. काय माझी बहीण एवढी मोठी उभी दिसते तरी. आता मग बहिणीनं ऑर्डर दिल्यावर मग पास लागीन आता. मग आता त्याला इलाज नाही. लवरीची थैली आणली का? हो हे घ्या. आणली का? चालली का जी? हे बॅग घे. हे बॅग घे तू. जा बाई. हे दिकी गोळी का? कोणता आली? बसला का तुम्ही? हा पुढे बसा. बसा पुढे. हो झालं का काही? घर आलं काय? बसा पहिले अंदर मांग बसा. पहिले दादा जाऊ देते ना. लेक चालली सासरला, डोळ्यात पाणी दाटलं. घर सोडून जाताना आभाळाही फाटलं. पण सुखी राहावी ती सदा हीच देवाकडे प्रार्थना. कारण लेक असते घराच्या प्रत्येक काळजाची धडकन. शुभेच्छा तुला तुझ्या नवीन प्रवासासाठी. सुखी राहा, हसत राहा, हसत राहा, हसत राहा. त्याला पाणी पाहिजे प्याले. आचल आचल आम्ही सकाळी नाही घ्यायला काय बाप्पा रे. वहिनी तर गालगुच्चे धरू धरू सांगते. लढली तर घेऊन नाही मी घ्यायला नाही. आचल लढ नको. गाडीचा दरवाजा लावला. त्या कुठे गेली होती. चला आता नवीनची गाडी गेली. सारे लोक आले. सारा कुठे
काय काढूनच तर राहिले वैयक्त ना माय वैकत नाही तर काय तर नंदाबाई नाही का तुम्ही नंदाबाई नाही का तुम्ही म्हणजे मी काय एवढी लहान नव्हतं काय मला समजत त्याच्या पुराचा काय माहित त्याचा पुरगा काय हा नातू आहे नाही काय रे ते नाव नाव सांग ना बापा रे टिक्का तर लयच लावला रे ती सगळ्याची इच्छा होती की आमचा विचार आणि त्याच्यात टाकणं ते नाव काय रे सांग ना पटकन आमचा आयुष आणि आरुष इकडे नीरा मस्तीच करून राही अय बाबू पडशील ना चल संध्याकाळ झाली आता चल रे